नातवंडांच्या शाळेत आजी आजोबांची धमाल। आजी आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत। जिल्ह्यातील पहिला इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनचा अनोखा उपक्रम। नोकरी व्यवसायामुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही। त्या पाल्यांना आजी आजोबांचा आसरा असतो। त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीचा इतर विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार आहे। आजी आजोबा हे पहिले मित्र असतात। या नात्याची तिथूनच खरी जडणघडण असते। हे नाते पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे। आजच्या काळात हे नाते टिकून राहावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका प्रणाली प्रवीण भटकर या आजी आजोबांसाठी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होत्या। मूर्तिजापूर येथील तिडके नगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन इथं आजी आजोबांसाठी खास नातवंडांच्या शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। निमित्त होते आजी आजोबांचा दिवस। जगभरात मदर्स डे, फादर्स डे साजरा केला जातो। माझी आजोबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही। या अनुषंगाने इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनने अनोखी शक्कल लढवत आजी आजोबांसाठी स्नेहसंमेलनाचा आयोजित करत एक दिवस नातवंडांच्या शाळेत हा उपक्रम राबवला। यावेळी नातवंडांनी आपल्या आजी व आजोबांकरता सांस्कृतिक कार्यक्रम राबवले। यात गणेश वंदना, कोळी नृत्य, मंगळागौर आदींचे सादरीकरण केले। तर यावेळी शाळेच्या प्रांगणात तानापोळाही भरवण्यात आल्याने आजी आजोबांसाठी हा दिवस यादगार बनल्याचं यावेळी काही आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले। कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली प्रवीण भटकर यांच्या मार्गदर्शनात तृप्ती बुटे, वैशाली अडाऊ, प्रतीक्षा कुरेकर, काजल ठाकरे, प्रियंका अंभोरे, रुपाली हुरबडे, रेखा देशमुख, वैष्णवी बावणे, अनुराधा वानखेडे, दिशा कावरे, रमा हरणे, रेश्मा खरड, सुरेखा पराते, दीपिका बोळे, सुजाता मोरे, मीनाक्षी सातपुते, मयुरी जावरकर, विल्सन शिरसाट, श्रीकृष्ण तायडे, विशाल गावडे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले। तर कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज असं एक बघून काय वाटतं? मला छान वाटतं की सगळेजण माझ्या आजोबा आले आहेत। मला माझ्या शाळेचा अभिमान सुद्धा वाटतो की मला माझी शाळा याच्यासाठी आवडते की पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षापासून बाकीच्या शाळेत हा मोस्टली होत नाही, पण आमच्या शाळेत ग्रँडपॅरेंट्स डे असा हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो आहे। आणि मला खूप छान वाटते की मी अशा शाळेत आहे जिथे प्रत्येक जणाची कदर केली जाते, किंमत ठेवली जाते आणि आजी आजोबांना सुद्धा सन्मान देते। संस्कृतीमध्ये कुठेतरी आजी आजोबांचं महत्त्व हे संपण्याच्या मार्गावर असं आपल्याला वाटतं नाही? संपण्याच्या मार्गावर आहे असं तर मी एकदम म्हणणार नाही, पण मी एवढंच म्हणू शकेल की खरंच जर आपल्याला कुठेतरी, जसं आता तुम्हाला प्रश्न पडला की संपण्याच्या मार्गावर आहे का, पण असं जर मला असं का जरी पडला तर ते जपणे एवढं आपल्या हातात आहे। त्यामुळे आपण एवढंच सांगू शकू की प्रश्न जर पडत असेल की संपण्याच्या मार्गावर आहे का, तर आपण एकट्याने तो प्रयत्न करू की ते जपू आणि एकट्याने चेन वाढत जाईल आणि पुन्हा ते पूर्वीचंच येईल की जे होतं की नाही, घराला घर पण तेव्हाच असतं जेव्हा कुटुंब, आता जसं एक कुटुंब असतं, आई बाबा आणि मूल, नकळत मुलाच्या तोंडातून निघतं की माझ्याकडे आजी आजोबा राहतात। कसं शक्य आहे की माझ्याकडे आजी आजोबा राहतात, नेहमी आजी आजोबासोबतच मी राहतो, हेच जास्त योग्य आहे। हे संस्कार देताना कुठे नकळत आपल्याकडनं जर असं बोलल्या जात असेल तर त्या गोष्टीला आपण कुठेतरी मुलांना सांगू शकतो की बाळा असं नसतं, असं कधीही होऊ शकत नाही की आपण हेही म्हणू शकत नाही की आई बाबा माझ्यासोबत राहतात। आपण आजी आजोबांसोबत राहतो, आई बाबा त्यांच्या आई बाबांसोबत राहतात, नकळत ते नातवंड म्हणतील की आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत राहतो। आजकाल जर बघितलं शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काय सांगशील ताई, आज ज्या प्रकारे शाळेच्या प्रांगणामध्ये जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर आजी आजोबांकरता दोन शब्द काय सांगशील? आमच्या शाळेमध्ये दरवर्षीपासूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि हा आम्ही खूप उत्साहाने साजरा करतो। जसे आपण आपल्या घरी दिवाळी, दसरा हे सण साजरे करतो, त्याच प्रकारे आम्ही एक दिवस आजी आजोबांसोबत हा दिवस साजरा करतो। माझं एकच म्हणणं आहे की जे आपल्या आजी आजोबा जेव्हा आपल्या घरात असतात ना, तेव्हा आपलं घर एक देवघरापेक्षाही सुंदर बनतं आणि आजी आजोबांचे संस्कार जे असतात ते आपल्या आईबाबांवरून आपल्यावर
येत राहतात आणि तेच आजी आजोबांचे संस्कार आपल्याला समोर न्यायचे आहेत, माझं हे म्हणणं आहे. आणि ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत ते माझं म्हणणं आहे की त्यांना जपा, त्यांची कदर करा. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.